Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. स्वारगेट चौकामध्ये आंदोलक आल्यानंतर आपण पाहतो की पोलिसांकडून या ठिकाणी आंदोलकांना हटवायला सुरुवात झालेली आहे. दुसऱ्या बाजूला ज्या महिला रस्त्यावरती आलेल्या होत्या त्या सगळ्यांना सुद्धा या ठिकाणी पोलिसांनी रस्त्यावरून बाजूला केलेला आहे आणि स्वारगेट चौकामध्ये जी वाहतूक कोंडी करण्याचा या ठिकाणी प्रयत्न होता तो मात्र आपण पाहतो की सगळ्या नागरिकांना या ठिकाणाहून बाजूला केलं जातं आहे. पोलीस जे आहेत ते मोठ्या संख्येने या ठिकाणी स्वारगेट चौकामध्ये उतरवण्यात आलेले आहे. स्वारगेट चौक जो आहे तो बंद करण्याचा प्रयत्न या सगळ्या नागरिकांचा होता. मात्र या सगळ्या परिसरामध्ये नागरिक जे आहेत ते मोठ्या संख्येने आल्यानंतर आपण पाहतो की पोलिसांचा फौजफाटा जो आहे तो मात्र रस्त्यावरती उतरवण्यात आला आणि त्यानंतर सगळे नागरिक या ठिकाणून बाजूला करण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जातोय. पुढे आपण पाहतो की स्वारगेटपासून इकडे कात्रजच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावरती तरुणाई जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती आहे. जनता वसाहतीमधले तरुण मोठ्या संख्येने रस्त्यावरती उतरलेले होते. जे चिमुकलीवरती अत्याचार झालेला आहे त्या प्रकरणामध्ये न्याय मिळावा या मागणीसाठी हे सगळे आंदोलक आपण पाहतोय की काही वेळापासून रस्त्यावरती आहेत. मात्र दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की पोलिसांकडून या सगळ्या आंदोलकांना जे आहे ते या परिसरामधून पांगवलं जात आहे. जनता वसाहतीच्या परिसरामध्ये पर्वती पायथ्याला आजोबाकडून चिमुरडीवरती अत्याचार जो आहे तो करण्यात आला आणि त्यानंतर जमाव जो आहे तो मात्र संतप्त झालेला होता. त्यामुळे नागरिकांच्या भावना संतप्त होत्या. मात्र या सगळ्यांच्या आपण पाहतोय प्रतिक्रिया जर पाहिल्या तर थेट फाशीची शिक्षा जी आहे ती व्हावी. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय की पोलिसांनी कुमक जी आहे ती या ठिकाणी रस्त्यावरती उतरवलेली आहे आणि पोलिसांकडून या ठिकाणी आंदोलकांना जे आहे रस्त्यावरून बाजूला केलं जाते. कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसोन, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.